नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधव संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना याची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. जे दिव्यांग बांधव होते मित्रांनो, त्याला काय केलं होतं माहिती आहे का, गव्हर्नमेंटने एक टाइम पिरियड दिला होता की तुमचं आधार कार्ड आणि UDID कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्या. कारण काय माहिती आहे का, जर लिंक नाही केलं तर तुम्हाला जो दिव्यांग बांधवाचा जो येणारा निधी म्हणजे येणारा जी पगार आहे ती 2,500 रुपये तुम्हाला पडणार नाही. आणि ज्यांनी काय केलेलं माहिती आहे का, आधार आणि UDID कार्ड लिंक करून घेतलं त्याची प्रोसेसिंग पूर्ण 9 आणि 10 तारखेला पूर्ण प्रोसेसिंग झालेली आहे. 9-10 तारखेच्या नंतर 11 तारखेला काय होणार होतं, पेमेंट पडणार होतं, परंतु रविवार आणि शनिवार दोन्ही वार हे सुट्टीच्या आल्यामुळं काय झालं, पेमेंट पडलं नाही. तर मग गव्हर्नमेंटनं काय केलं, त्याला ज्या दिवशी ऑफिशियल दिवस आहे त्या दिवशी त्यांनी त्याला ढकललं, म्हणजे ते सोमवारच्यावर गेला. आता सोमवारी काय होणार आहे, सगळ्याला पेमेंट पडायला सुरुवात होणार आहे. परंतु याच्यामध्ये काय होणार माहिती आहे का, ज्यांनी UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं त्याला 2,500 रुपये काय करणार आहे, दिव्यांग बांधव जे स्पेशल पोर्टल त्यांनी लॉन्च केलेले त्याच्या माध्यमातून काय होणार आहे, 2,500 रुपये पडणार आहे. परंतु आता याच्यामध्ये ज्यांनी कोणी आधार कार्ड आणि UDID कार्ड जर लिंक नसेल केलं तर त्याला एप्रिलचा हप्ता पडणार नाही. त्यामुळे काय करा माहिती आहे का, लवकरात लवकर तुमचं UDID कार्ड आणि तुमचं जे आधार कार्ड आहे मित्रांनो ते काय करा, लिंक करून घ्यायचा प्रयत्न करा. जर लिंक नसेल केलं तर काय करा माहिती आहे का, आता त्याची तारीख संपून गेलेली आहे. तुम्ही काय करा, तहसीलमध्ये जा, तुमचं आधार कार्ड UDID कार्ड हे काय करायचं जमा करून द्या. म्हणजे तुम्हाला जो येणारा हप्ता आहे तो जरी नाही मिळाला तर पुढचे जे हप्ते आहे मित्रांनो ते बंद होणार नाही आणि तुमचा जो लाभ मिळणार आहे तो तुम्हाला कंटिन्यू राहील. आता बरेच जण म्हणतील की संजय गांधी निराधार योजनेचं काय, मग जे समजा दिव्यांग मंदिर जे बसत नाही तर समाज कल्याणामार्फत काय होणार माहिती आहे का, तुम्हाला 1,500 रुपये तुमचं मानधन मिळणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर श्रावणबाळ योजनेचं सुद्धा 1,500 मानधन तुम्हाला मिळणार आहे. याच्यामध्ये बरेच जण असे असतील किंवा त्याचं मागचं पेमेंट पडलेलं नसेल, त्याचे काही काहीतरी त्रुटी असल्यामुळे ते पेमेंट पडलेलं नाही. त्यामुळे काय करा माहिती आहे का, तुमचं तहसीलमध्ये जाऊन एकदा चेक करा मित्रांनो, तुमचं काही प्रॉब्लेम आहे का नाही. जर हो हप्ता पडला आणि मागचं पेमेंट बाकी असेल तर एकदा त्याची पण चौकशी करून घ्या. तिथं तुम्हाला तुमची सगळी शहानिशा केल्याच्या नंतर कळण किंवा कोणत्या कारणामुळे तुम्हाला ते पडले नाही किंवा केव्हा पडन. कारण त्याची अपडेट सध्या पोर्टलवर पुढे उपलब्ध नाही. त्या गोष्टीमुळे मी एप्रिल हप्त्याचं तुम्हाला अपडेट दिली मित्रांनो. आणि जर ही माहिती आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.